नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेला आहोत एपिसोड नंबर असणार आहे आपलं 48. त्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठनं सुरुवात करायचं, पहिल्यापासून 48 पर्यंत यायचं आहे. 48 ही आपलं भरपूर सिरीज चालू आहे, म्हणजे कंटिन्युटी सुरुवातच आहे. ही आपलं एक्झाम होईपर्यंत सुरू असणार आहे आपलं सीएचओ एक्झाम. ओके, चला एक्झाम ची डेट अजून आली नाहीये. ओके, तेपर्यंत आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे बाबा डिसिप्लिनली आपल्याला डेली अभ्यास करायचा. असं नाही की एक्झाम डेट आल्यावर हा चला आजपासून सुरुवात करूया, असं नाही व्हायला पाहिजे बरं का. चला ठीक आहे, सीएचओ सिरीज आहे. आपण डेली डिसिप्लिनने मेंटेन करून आपण स्टडी केलं तर आपल्याला सक्सेस 100% भेटणारच आहे. त्याच्यासोबत हे काय, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू येऊ शकतात, तसे जे एक्झाम मध्ये येणारे एमसीक्यू आपण डिस्कस करणार आहे, ते पण कम्प्लिटली अनालिसिस आपण ह्याच्यामध्ये करणार आहे. ही कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे. ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमृत सर. आपण दोघांनी कसं अल्टरनेटिव्हली ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 48 ची. आज सुरुवात. चला काय म्हणते, स्टार्टिंगला काय करायचं, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे आणि व्हिडिओमध्ये जे तुम्हाला काही वाटलं, ओके बाबा हे विचारू शकता, म्हणजे डाऊट वगैरे असेल तर तुम्ही क्वेरी वगैरे विचारू शकता आणि फीडबॅक सांगू शकता. सर म्हणजे क्लास कसं चाललंय आणि त्याच्यामधले जे इमेज आहे, टेबल आहे, कसं व्यवस्थित आहे का नाही, आणि काही मिस्टेक वगैरे असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता कॉमेंटमध्ये. अजून काय, शेअर जे कोणाला करायचे ते तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो नर्सिंग रिलेटेड, त्यांना काय ही आपली चॅनल शेअर करायचे, त्याच्यासोबत सबस्क्राईब करायला विचारायचं नाही. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट कुठली बेल आयकॉन, ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. कधी कधी काय होतं, आपण विसरतो बाबा ग्रुपमध्ये शेअर वगैरे करताना. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 48 ची, ज्याचा अगोदर तुम्हाला 46 एपिसोडमध्ये तुम्हाला एक मी क्वेश्चन दिलतो, खूप जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. चला काय क्वेश्चन, द रेशो ऑफ अ कार्डियक कंप्रेशन. बघा काय म्हणते, रेशो विचारते कशा कशाची, कार्डियक कंप्रेशनची आणि आर्टिफिशियल ब्रिथिंगची. हा दोन्ही मध्ये रेशो किती असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये किती दिलेले, 15:2, 66, 60 आणि 6 असे बरं का. हे 12 आणि 3. ओके, चला हे काय 30:2. मग आपल्याला ह्याच्यामधलं उत्तर हुडकायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन नाही केलंय बाबा हे आपण अडल्टचं विचारतो किंवा इन्फंटचं विचारतो किंवा चिल्ड्रनचं विचारतो, म्हणजे असं काही मेन्शन नाही केलं. ज्यावेळी मेन्शन नसतो आपण डायरेक्टली कुठे जायचं, अडल्ट समजून घ्यायचं. ओके, काय समजून घ्यायचं, अडल्ट. ही कुठली, ही सीपीआर मधलं आहे, कार्डिओ पल्मनरी रिसर्टेशन मधलं. आपण अजून काय म्हणतो, ह्याला बेसिक लाईफ सपोर्ट मधले, बेसिक लाईफ सपोर्ट. बरं, ह्याच्यामधले मी ऑलरेडी, मला वाटते मी सिक्वेन्स ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय होतं आपलं सिक्वेन्स, ह्याच्यामध्ये फॉलो करायचं होतं काय, CAB, कॅब बुक करायचं. काय कॅब, ती म्हणजे काय, कंप्रेशन. कुठलं पण आपण सीपीआर देताना पहिलं आपण म्हणजे सिक्वेन्स कसं असणार आहे, कंप्रेशन, त्याच्यानंतर इयर पे, बीला काय येतं, ब्रीथिंग. ही आपण फॉलो करणार आहे. CAB लक्षात ठेवायचं आहे बरं का. मग आपण एक एक बघूया. ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यामधलं कॉम्प्रेशन बघूया पहिले. बघा मला वाटतं हे आहे आपल्याकडे. चला ठीक आहे, कॉम्प्रेशन हे सगळं मी स्वतः टाईप करून आलेलं आहे, ह्याच्यामध्ये जास्त मिस्टेक्स नसणार आहे. ओके, चला ठीक आहे. कॉम्प्रेशनमध्ये काय, हे पेशंटला आपण काय द्यायला पाहिजे, सुपाईन ऑन अ फिल्म, म्हणजे असा प्लेस आहे फ्लॅट सरफेसमध्ये सुपाईन पोझिशनला द्यायचा. त्याच्यानंतर पुश अँड फास्ट, म्हणजे आपल्याला पुश अँड फास्ट असं कंप्रेशन द्यायचं आहे. लक्षात आलं का. ॲटलिस्ट आपण बघा ह्याच्यामध्ये मेन्शन आहे, ॲटलिस्ट आपण किती द्यायला पाहिजे, 100 बीट पर मिनिट, तर एवढी तरी आपण द्यायलाच पाहिजे. ॲटलिस्ट बीट पर मिनिट, एवढं लक्षात आलं. पण रेंज विचारल्यावर किती सांगू शकता तुम्ही, इथे रेंज दिलेलं आहे किती, 100 ते 120 बीट पर मिनिट तुम्ही एवढा देऊ शकता. ओके, लक्षात आलं. हे जरा ॲटलिस्ट आपण 100 तर द्यायचंय. त्याच्यानंतर रेंज विचारलं तर 100 ते 20 पर्यंत आपण देऊ शकते. बघा ह्याच्यामध्ये कंप्रेशनमध्ये काय काय दिलेलं आहे, क्रायटेरिया, एज दिलेलं आहे, अडल्ट, चाइल्ड आणि इन्फंट, असं तिन्ही प्रकारचे दिलेलं आहे. आणि क्रायटेरियामध्ये बघा, पल्स आपल्याला 5 ते 10 सेकंडमध्ये चेक करायचे. अडल्टमध्ये आपण कुठे चेक करणार, ही सगळे हे टेबल आहे ना, प्रत्येक एक काय, प्रत्येक एक एमसीक्यू बघा बरं का. ऑलरेडी भरपूर एक्झाममध्ये, नॉर्सेट असो, आपण कुठली पण सेंट्रल एक्झाम घ्या, सीएचओ मध्ये खूप वेळा विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते सगळे. ओके, चला क्रायटेरियामध्ये काय, पल्स आपण चेक करणार आहे अडल्टमध्ये कुठली, कॅरोटाइड. आणि मेथड कम्प्रेशन कसं देणार आहे, आपण दोन्ही हाताने. रेट कसा असायला पाहिजे आपला, 100 ते 120 एव्हरेज आहे, रेंज आहे. आणि ॲटलिस्ट मिनिमम 100 तरी 1 मिनिटाला व्हायलाच पाहिजे. आणि डेप्थ किती, 2 इंच. 2 इंच म्हणजे किती होते आपलं, 6 सेंटीमीटर. 6 होते का, नाही 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर एवढं होतं, सॉरी किती, 5 सेंटीमीटर एवढं होते. आणि सॉरी इथं लिहायला पाहिजे होतं का, 5 सेंटीमीटर एवढं होते. पण 6 सेंटीमीटर पेक्षा जास्त नाही जायचं बरं का. नॉट मोर दॅन
मला वाटतं हे ऑलरेडी मी एकदा सांगितलं तुम्हाला 6 सेंटीमीटर म्हणजे जास्त नाही घ्यायचं आहे, म्हणजे 2.4 इंचपेक्षा जास्त आपल्याला डेप्थमध्ये नाही जायचं आहे. ओके, हे झालं अडल्टमधलं. आणि चिल्ड्रनमधलं कुठलं 1 to 8 इयर ही आपण कॅरोटेडमध्ये किंवा फिमोरलमध्ये चेक करणार. हँड आपण एक यूज करणार आणि रेट 100 ते 120 इंच पण सेम असणार आहे. हे ओके, लँडमार्क विचारले का आपण, लँडमार्क कुठं असणार आहे, सेंटर ऑफ द चेस्ट. इथे कुठे आहे, सेंटर ऑफ द चेस्ट ही चाइल्डमध्ये आपण. आणि इन्फंटमध्ये काय म्हणते बघा, ब्रेकेल आणि फिमोरल हे दोन ऑप्शन आपल्याकडे. आणि मेथड कुठली आहे कंप्रेशनची, 2 फिंगर. कधी एक रेस्क्यूअर असल्यावर म्हणजे एकच स्टाफ असल्यावर आपण 2 फिंगर यूज करणार आहे आणि 2 थंब कधी करणार आहे, 2 रेस्क्यूअर. ओके, लक्षात आलं का, ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ही इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर ही सेमच आहे. आणि डेप्थ ही विचारू शकते बघा, इन्फंटमध्ये तुम्ही किती डेप्थ देता, म्हणजे काय इथे इकडे सेम आहे पण इन्फंटमध्ये थोडी चेंजेस आहे, किती 1.5 इंच असणार आहे. ओके, एवढी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर काय आपल्याला एअरवे बद्दल बघायचं आहे. बघा एअरवे काय, आफ्टर परफॉर्मिंग द 30 कॉम्प्रेशन. बघा काय म्हणते ह्यांनी, 30 कम्प्रेशन आपण दिल्यावर हे काय करायचं, 30 कम्प्रेशन ओपन द पेशंट एअरवे. पेशंटचं एअरवे आपल्याला ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर टू ओपन कसे, हेड टिल्ट चिन लिफ्ट. कसे, हेड टिल्ट चिन लिफ्ट अशा पद्धतीने हे काय मेनर यूज करायचंय. मला हे बघा याच्यामधले इम्पॉर्टंट आहे, मी काय करतो हे नेक्स्ट क्लासमध्ये घेऊन येतो, हे कम्प्लीट डिटेलमध्ये कशा पद्धतीने यूज करायचं. हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट आणि अपडोमिनल जे थ्रोवर वगैरे असतात, जे इमर्जन्सीमध्ये कुठले जे फॉरेन बॉडी वगैरे अडकल्यावर कुठली द्यायचं, हे सगळे इम्पॉर्टंट आहे बरं का, ते आणतो मी. आणि काय, इफ हेड अँड नेक इंजुरी. बघा हेड अँड नेक इंजुरी झालं तर काय करायचंय, जॉ थ्रस्ट मेन्यूवर द्यायचं आहे. ओके, हे दोन्हीचा डायग्राम आणायला पाहिजे होता बघा मी. ओके, काय पहिलं कुठले, नॉर्मलमध्ये कसं आपण हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट करतो बरं का, हे झालं चिन लिफ्ट झालं. त्याच्यानंतर हे काय, इफ हेड आणि बघा याच्यामध्ये स्पायनल इथे आहे का, याच्यामध्ये स्पायनल इंजुरी पण झालं असेल तर आपण जॉ थ्रस्ट मेन्यूवर देतो. ही दोन्ही लक्षात ठेवा. मॅक्झिमम ही असंच विचारतो तुम्हाला क्वेश्चन, स्पायनल इंजुरी आहे किंवा नेक इंजुरी काहीतरी आहे, मग त्यावेळी म्हणजे स्पायनल इंजुरी रिलेटेड बरं का, ज्याच्यावरती तुम्ही कुठले मेन्यूवर देणार आहे तुम्हाला उत्तर द्यायचे, जॉ थ्रस्ट मेन्यूवर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे झालं. त्याच्यानंतर ओरोफेरेंजियल एअरवे आणि आर्टिफिशियल ओरोफेरेंजियल एअरवेने आपण ही मदत एअरवे म्हणजे आपण एअरवे हे ओपन करून देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण ब्रीथिंग कसं द्यायचं बघा, पिंच द नॉस्ट्रल. नॉस्ट्रल कसं करायचं, पिंच करायचं आणि डेलिव्हर द माउथ टू माउथ ब्रीथिंग. बघा माउथ टू माउथ ब्रीथिंग द्यायचं आहे. माउथ टू नोज आणि माउथ टू स्टोमा ब्रीथिंग कॅन बी गिवन. माउथ टू नोज पण देऊ शकतो आणि माउथ टू स्टोमा ब्रीथिंग पण देऊ शकतो. इच रेस्क्यूअर ब्रीथिंग शुड बी द डिलिव्हर्ड ओव्हर द 1 सेकंड विथ अ विजेबल चेस्ट राईज. 1 सेकंडमध्ये द्यायचं आणि चेस्ट जे आपल्याला राईज दिसतंय म्हणजे आपण श्वास घेतो बघा, सायलेंट बसल्यावर आपल्याला दिसतंय ना, म्हणजे काय चेस्ट राईज होताना आपल्याला दिसायला पाहिजे, म्हणजे काय इंडिकेट होते बाबा आपण जे एअर देतोय जे बरोबर चेस्ट म्हणजे काय लंग्स मध्ये जातो असं. ओके, हे झालं. इच रेस्क्यू ब्रीथिंग शुड बी डिलिव्हर्ड आफ्टर एव्हरी 6 सेकंड. एव्हरी 6 सेकंडला आपल्याला डिलिव्हर करायचं आहे ब्रीथिंग. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर काय बघायचं आहे, जे व्हेंटिलेशन रेट. ओके, व्हेंटिलेशन रेट आपण कसं फॉलो करायचे, 10 व्हेंटिलेशन्स पर मिनिट, म्हणजे 10 मिनिटात नाही, 10 व्हेंटिलेशन 1 मिनिटात द्यायचं आहे. पर मिनिट इथं मेन्शन आहे. आपण 16% O2 इथे प्रोव्हाइड होते. आणि कॉम्प्रेशन कुठं होतं, आपलं कॉम्प्रेशन. ओके, हे आपलं झालं. हे कॉम्प्रेशन एव्हरी मिनिटला 100 व्हायला पाहिजे ॲटलिस्ट. आणि इथे रेस्क्यू व्हेंटिलेशन किती व्हायला पाहिजे, 10. लक्षात आलं का मी काय म्हणतो, कॉम्प्रेशन आणि हे व्हेंटिलेशन दोन्ही एकत्र असते एका मिनिटातच. इथं 10 व्हायला पाहिजे, तिकडे 100 व्हायला पाहिजे. तुम्हाला असं मेंटेन करायचंय. कसं 30 झाल्यावर एक काय हे द्यायचंय, काय द्यायचंय, व्हेंटिलेशन द्यायचंय. चला इथे मेन्शन आहे, क्लिअर होतं तुमचं. व्हेंटिलेशन आणि कॉम्प्रेशन आणि व्हेंटिलेशनचा इतर रेशो दिलेला आहे बघा. अडल्टमध्ये आणि चाइल्ड आणि इन्फंटमध्ये सेम असतो. आणि समजा एक रेस्क्यूअर आहे म्हणजे काय एकच स्टाफ आहे, ज्यावेळी अडल्टमध्ये कसं फॉलो करायचं तुम्हाला 30:2 असं फॉलो करायचं. म्हणजे काय होतं इथे 30 तुम्ही कॉम्प्रेशन देणार आणि 2 व्हेंटिलेशन देणार. त्याचं सेम चाइल्डमध्ये असलं तर एक रेस्क्यू असेल तर 30 कॉम्प्रेशन आणि 2 काय देणार आहे, व्हेंटिलेशन देणार आहेत. ओके, त्याच्यानंतर समजा की 2 स्टाफ आहे, तुमच्यासोबत अजून एक स्टाफ आहे, मग अडल्टमध्ये तुम्हाला सेम फॉलो करावं लागेल. फक्त चेंजेस आहे कशामध्ये, चाइल्ड आणि इन्फंट असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 15:2 असा फॉलो करावं लागेल. हे पण लक्षात घ्या. काय म्हणताय, पोझिशन ऑफ द इच रेस्क्यूअर शुड बी द एक्सचेंज आफ्टर एव्हरी सायकल. बघा जे आता समजा तुम्ही एक स्टाफ आहे आणि दुसरा स्टाफ आहे, तुमचं सायकल किती, आफ्टर 5 सायकलने तुम्हाला चेंज व्हायचं आहे पोझिशन. इच रेस्क्यूअर शुड बी किंवा 2 मिनिटाने. हे विचारलेलं क्वेश्चन आहे नॉर्शेटमध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत बरं का. तुम्ही म्हणता CHO मध्ये नॉर्शेट
बरं का. आपलं सिलेबस तर सेमच आहे, फक्त नॉर्शनमध्ये कसं आहे थोडं राऊंड मारून येतात, सीएचओमध्ये डायरेक्ट विचारतात, एवढीच आहे. इम्पॉर्टंट आहे बरं का. 5 सायकल झाला पाहिजे सीपीआरचं किंवा 2 विंड झाला पाहिजे. ओके. आणि ॲक्टिवेटर एमर्जन्सी मेडिकल सिस्टम आणि फोन फर्स्ट. बघा तुम्हाला फर्स्ट फोन म्हणजे कॉल करायचा आहे. सीपीआर इन केस ऑफ अडल्ट म्हणजे काय, समजा एक समजा एक्झाम्पलमध्ये अडल्ट पेशंट आहे, ते रेस्पॉन्सिव्ह नाही आहे, मग त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट फोन करायचा म्हणजे काय, कॉल द्यायचा आहे, बाबा असं असं सीपीआर देताना. ओके. सीपीआर इन केस ऑफ अडल्टमध्ये फोन. पण 5 सायकल सीपीआर फोन इन, बघा इथे काय म्हणते, इन केस ऑफ पिडियाट्रिक पेशंट असेल तर पहिलं तुम्हाला 5 सायकल कंप्लीट करायचं आहे, त्यानंतर फोन करायचा आहे. ओके. अडल्ट असेल तर काय, पहिला फोन करायचा आहे, आणि बच्चे असेल तर पटकन सुरुवात करायचं, नंतर कॉल करायचे. ओके. एवढं लक्षात आलं. चला अजून काय राहिलं आपलं ह्याच्यामध्ये, चेस्ट रिकॉईल बद्दल राहिले का, त्याच्यामध्ये थोडक्यात बघून घ्या, थोडीच आहे. चेस्ट रिकॉईल कसं दिसतंय आपल्याला, मी जस्ट म्हटलं तुम्हाला सध्याला दाखवलं बाबा असं असं चेस्ट रिकॉईल होते का नाही आपल्याला बघायचं आहे. कशासाठी, आपल्याला अलाव करायचं आहे, अलाव कम्प्लीट रिकॉल. असं नाही की पटपट पटपट आपण दाबतो, नाही असं नाही करायचं. कंप्रेशन केलं की रिकॉल व्हायला त्याला टाइम द्यायचा आहे. अलाव कम्प्लीट रिकॉईल, अलाव कम्प्लीट रिकॉईल बिटवीन कॉम्प्रेशन. लक्षात आले का, जे आपण कॉम्प्रेशन देतो त्याच्यामध्ये जस्ट रिकॉल व्हायला पाहिजे, असं नाही की आपण कंटिन्युअली दाबतच चिपकून जाते, हे तिथंच हे होऊन जातील. हॅलो कम्प्लीट हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करायचं आहे, रोटेट कंप्रेशन, रोटेट कंप्रेशन. कधी, एव्हरी 2 मिनिटला. मी जस्ट सांगितलं होतं तुम्हाला, एव्हरी 2 मिनिट किंवा अजून काय होतं, 5 सायकल होत्या ना, इथेच लिहून घेतो, कुठे गेलं ते राहू द्या. ठीक आहे. 5 सायकल नंतर आपल्याला ही बदलायचं आहे, रोटेट द ही एव्हरी, कधी रोटेट म्हणजे समजा मी 5 सायकल झाल्यावर दुसरा स्टॉप येतील किंवा 2 मिनिटांनी दुसरा स्टॉपला द्यायचा आहे. पण जे समजा आता बदलणार म्हणजे थोडी टाइम तर लागणार ना, ही टाइम जे आहे काय म्हणू शकतो आपण, नोट. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. नोट मिनिमम इंटरप्शन म्हणजे जे अडथळ निर्माण म्हणजे काय, थोडी गॅप पडणार आहे त्याच्यामध्ये, पण ते कसं असायला पाहिजे, शुड बी लेस दॅन किती, 5 मिनिट का, शुड बी लेस दॅन बिटवीन 2 सेट कंप्रेशन. किती कमी पाहिजे, 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास. कधी, बेसिक लाईफ सपोर्ट आहे, इम्पॉर्टंट आहे आणि खूप इमर्जन्सी टाइम असतो इथे. किती, लेस दॅन 10 सेकंड. किती, लेस दॅन 10 सेकंड पेक्षा कमी आपल्याला टाइम घ्यायचा आहे आणि बदली व्हायचं आहे. ओके. लक्षात आलं, मला वाटतं एवढी बस. चला क्वेश्चन काय होतं, द रेशो ऑफ द कार्डियक कंप्रेशन अँड द आर्टिफिशियल ब्रिथिंग. सीपीआरचे काय विचारताय ह्यांनी, सॉरी ह्याच्यामध्ये रेशो विचारलंय. कशामध्ये, मेन्शन तर नाहीये अडल्टमध्ये, मग आपल्याला बघावं लागेल अडल्टमध्ये. ओके. रेस्क्यू पण मेन्शन केलंय का, नाही. मग अडल्टमध्ये तर सेमच आहे, 1 रेस्क्यूअरचं किंवा 2 रेस्क्यूअरचं. मग 30:2 ही आपलं उत्तर जाणार आहे. 30:2 हे कुठले, चौथं उत्तर आहे. ठीक आहे. 15, हे 15:2 कुठं होतं आपलं, 2 रेस्क्यूअर कधी होते, 2 रेस्क्यूअरमध्ये, ते पण पिडियाट्रिकमध्ये ही होतं. मग ही पण नाही नसणार, ही उत्तर नाहीच आहे. मग आपलं उत्तर जाणार आहे, चौथे उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके. चला थोडक्यात तरी पण थोडं डिटेलमध्ये आपण संपवलं बरं का हे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. ऑल ऑफ द फॉलोइंग, खाली दिलेलं सर्व मॅक्रो न्यूट्रिएंट आहे, मायक्रो नाही बरं का, मॅक्रो MA काय, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहे, पण एकाला सोडून. म्हणजे खाली दिलेलं कुठली तरी काय मायक्रो न्यूट्रिएंट आहे. बघा पहिलं न्यूट्रिएंट म्हणजे काय आपण बघून घेऊया. न्यूट्रिएंट म्हणजे काय, न्यूट्रिएंट्स. तुम्ही सांगतात ना कोणाला किंवा रिलेटिव्हला, न्यूट्रिएंट्स खावा, मस्तपैकी सगळे खावा, म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स पाहिजे असं म्हणतात ना. त्याच्यामध्ये काय असतं, हे एक सबस्टन्स असतो. काय, सबस्टन्स विच आर एसेन्शियल. हे आपल्याला खूप गरज आहे, विचार एसेन्शियल. कशासाठी, विचार एसेन्शियल फॉर आपल्या ग्रोथसाठी, आपल्या ग्रोथ म्हणा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, आणि आपलं मेटाबॉलिझम होण्यासाठी, अजून काय, रिप्रोडक्टिव्ह अजून काय म्हणू शकतो, सेल्युलर फंक्शनसाठी. ही जे गरज असतो, जे सबस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, आपण म्हणणार आहे न्यूट्रिएंट. एक्झाम्पल सांगा, एक्झाम्पल असणार आहे CHO, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. कार्बोहायड्रेट बरं का, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स हे सगळे लागतात बरं का आपल्याला. प्रोटीन, मिनरल, विटॅमिन. ओके. हे सगळे काय, ही न्यूट्रिएंट्स आहे. हे सगळे काय, न्यूट्रिएंट आर पार्ट ऑफ द फूड. हे सगळे काय, ही न्यूट्रिएंट्स आहे. ही काय,
ही पार्ट ऑफ फूडच आहे, असं नाही की हे वेगळंच आहे फूड सोडून, हे फूडमध्येच भेटते, फूड मधलं एक पार्ट आहे. ओके, लक्षात आलं. ही प्रत्येक फूडमध्ये कसं असणार आहे, एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट असणार आहे. काय म्हणू शकतो आपण, एव्हरी फूड कंटेन मोर दॅन वन, एव्हरी फूड कंटेन मोर दॅन वन न्यूट्रिएंट, मोर दॅन वन न्यूट्रिएंट. ओके, लक्षात आलं. म्हणजे हे काय पार्ट आहे, कशामधलं, फूड मधलंच पार्ट आहे. बघा आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन. ह्याच्यामध्ये दोन क्लासिफिकेशन आहे. कशामध्ये, न्यूट्रिएंट मध्ये. क्लासिफिकेशन म्हणजे मेन क्लासिफिकेशन म्हणजे काय, मेनली क्लासिफिकेशन दोन प्रकारे इथे केलेलं आहे. एक असणार आहे मॅक्रो न्यूट्रिएंट. ओके, मॅक्रो. एक असणार आहे मायक्रो. लक्षात आलं का. मायक्रो म्हणजे छोटी, मॅक्रो म्हणजे मोठी. म्हणजे काय, मला वाटते स्लाइड आहे आपल्याकडे. ओके, चला एवढं कष्ट करून स्लाइड आणलेलं आहे. हां, सगळं तयार करून मग तुम्हाला दाखवायचं. बघा, ठीक आहे. 2 टाइप्स आपण न्यूट्रिएंट्स आपण बघतो इथे. बघा, पहिली प्रकार कुठली आहे, मॅक्रो न्यूट्रिएंट्स. म्हणजे काय, ही नीड इन अ लार्ज अमाऊंट. म्हणजे आपल्या बॉडीला खूप, बघा जे आपल्याला जास्त गरज पडणार आहे, असं नाही की जे मोठे असतात मॅक्रो म्हणजे. ओके, म्हणजे काय, आपल्याला जे बॉडी रिक्वायरमेंट आहे हे काय असणार आहे, लार्ज अमाऊंटमध्ये. म्हणजे काय म्हणतात आपण लातूरच्या भाषेमध्ये, बक्कळ पाहिजे आपल्याला. हां, ठीक आहे, सॉरी, जाऊ द्यायला. हां, किती आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये ही पाहिजे, नीडेड इन द लार्ज अमाऊंटमध्ये. कुठली, मॅक्रो न्यूट्रिएंट्स. ह्याच्यामध्ये कुठली असणार आहे, कार्बोहायड्रेट. म्हणजे कोण, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, CHO, समुदाय आरोग्य अधिकारी. हे म्हणजे काय, कार्बोहायड्रेट. ह्याच्यामध्ये कुठल्या मेन सोर्स ऑफ एनर्जी काय असणार आहे, राईस, ब्रेड, हे पोटॅटो, हे सगळे ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटमध्ये. ओके, त्याच्यानंतर प्रोटीन पण ह्याच्यामध्येच येतो, बॉडी बिल्डिंग अँड रिपेअरसाठी लागतो. एक्झाम्पल मीट, एग, पल्सेस. ओके, त्याच्यानंतर फॅटमध्ये कन्सन्ट्रेशन, एनर्जी, ऑइल, बटर, नट्स. ही सगळे काय, मॅक्रोन्यूट्रिएंट. म्हणजे काय, आपल्या बॉडीला म्हणजे काय, जास्त अमाऊंटमध्ये ही नीड आहे. म्हणजे दिवसाला आपण डेली घ्यायलाच पाहिजे बा, असा व्यवस्था. म्हणजे काय, डेली आपल्याला पाहिजेच. कुठली, ही मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आणि दुसरी प्रकार कुठली आहे बघा, मायक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणजे काय, नीडेड इन अ स्मॉल अमाऊंट. आपल्याला थोडी कमी पाहिजे दिवसाला. चला, काय दिलेलं ऑप्शनमध्ये, इथे काय, विटॅमिन्स काय, रेग्युलेट द बॉडी फंक्शन. कुठले, ADEK, ABCD, ABDEK. ओके, सी पण आहे त्याच्यामध्ये, पण फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल दोन येते. ओके, हे सगळं हे तुम्हाला पकडायचे. ADEK काय, हां इथेच लिहिलेलं का. ओके, हे फॅट सोल्युबलच आहे, ADEK इथेच त्यांनीच दिलेलं आहे. वॉटर सोल्युबल कुठले, बी कॉम्प्लेक्स. आणि इथं C एक आहे बरं का, C दिसे ना, पण ही C पण वॉटर सोल्युबल मध्ये येतात. हे काय, विटॅमिन्स आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर मिनरल्स, रेग्युलेटरी बॉडी आयर्न. याच्यामध्ये कुठल्या, मॅक्रो आणि ट्रेस, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम, आयरन, झिंक, आयोडीन. ही सगळी मिनरल्समध्ये येतात. आणि अजून काय दिलेलं आहे, डायटरी फायबर. ही काय राहते, डायजेशन. एक्झाम्पल कुठले, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि होल ग्रेन. ही सगळी कशामध्ये येतो, मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये येतो. जे डेली गरज आहे काय, जे म्हणतात बघा, डेली प्रोटीन खावा. मग डेली प्रोटीन म्हणजे हे मॅक्रोमध्ये येतं. म्हणजे काय, आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये पाहिजे. असं म्हटलं का, डेली व्हिटॅमिन खावा. ऐकलं का, डेली सोडियम खावा जास्त. सगळं म्हणतील सोडियम नका खाऊ, काय, हायपर टेन्शन वाढते. म्हणजे काय, ही आपल्याला जास्त गरज नाहीये. आणि मॅक्रो ही आपल्याला खूप गरज असणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि कसं वाटलं तुम्हाला, एकदम डिझायनिंग. चला मग काय करूया, आपलं ऑल ऑफ द फॉलोइंग मॅक्रोन्यूट्रिएंट्स खाली दिलेले मॅक्रोन्यूट्रिएंट्स. बघा आता आपण जस्ट पाहिलं, कुठले मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये कुठले होतं, मॅक्रोमध्ये म्हणजे जे आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये पाहिजे. कार्बोहायड्रेट होता, फॅट होता, विटॅमिन होता का, नाही, विटॅमिन मायक्रोमध्ये होतं. विटॅमिन आणि इकडे मिनरल्स होते. ओके, हे काय झालं, कार्बोहायड्रेट, फॅट, अजून कुठं राहिलेलं प्रोटीन. हे सगळे काय, हे मॅक्रो आहे. मग आपल्याला ह्याच्यामधलं कुठलं नाहीये बघायचं आहे. प्रोटीन, येस, हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे. कार्बोहायड्रेट, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, CHO, हे आहेत. आता नंतर फॅट, हे पण मॅक्रो आहे. पण विटॅमिन ही कसं असणार आहे, ही असणार आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स. लक्षात आलंय का, ही असणार आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स. मग आपलं उत्तर इथे एक्सेप्ट विचारलेले सोडून मग आपलं उत्तर जाणार चौथा, ही एकदम बरोबर असणार आहे. ओके, इथे बघा मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये विटॅमिन आहे. ओके, लक्षात आलं. मला वाटतं तुमचं डाऊट क्लिअर झाला असेल इथे मॅक्रो आणि मायक्रो मध्ये. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला, नेक्स्ट क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन, मला वाटतं सगळ्यांना येतील याचं उत्तर. चला, काय म्हणजे बघा, हे क्वेश्चन असं काय घेतो, सगळ्यांना माहिती असून सुद्धा ही इम्पॉर्टंट आहे. आणि 3-4 वेळा CHO मध्ये असो आणि आपल्या नॉर्सेटमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये खूप वेळा विचारते क्वेश्चन आहे. ओके, चला, काय लार्जेस्ट ग्लँड इन अ ह्युमन बॉडी. फक्त इथे हे चेंज केलं तर ऑर्गन,
काय उत्तर असणार तुमचं? इथेच 2 क्वेश्चन झाले आपलं. काय? एक क्वेश्चन आहे लार्जेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये एकदम मोठी ग्लँड कुठली आहे? दुसरा क्वेश्चन आहे आपल्या शरीरामध्ये मोठी ऑर्गन कुठली आहे? चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? पॅनक्रियास, स्प्लीन, लिव्हर, ॲड्रिनल. ही आपल्याला बघायचं आहे. ओके, चला मग सगळ्यांना माहिती आहे का? चला आपण स्लाइड मध्ये सगळेच आणलेले. चला हे काय ऑर्गन आणि ग्लँड्स ऑफ द ह्युमन बॉडी ॲज पर द. ओके, हे आपण जसं टाकलं तसं चालेल. चला हे काय मेजर ऑर्गन्स कुठली कुठली असणार आहे? लार्ज ऑर्गन कुठली असणे? बघा ही स्किन आहे, पहिलेच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. काय स्किन? ही काय लार्जेस्ट ऑर्गन आहे. मी जस्ट तुम्हाला विचारलं होतं लार्जेस्ट ऑर्गन आपलं कुठली? ही असणार आहे स्किन. हे ब्रेन काय? ही कंट्रोल ऑफ सेंटर, म्हणजे काय आपलं सर्व बॉडीला ही कंट्रोल करून ठेवतात. कुठली? ही ब्रेन. त्याच्यानंतर हार्ट पंप ब्लड, जे आपलं ब्लड आहे त्याला काय पंप करतो. ओके, त्याच्यानंतर लंग्स हे रेस्पिरेशन करतो. लिव्हर असणार आहे लार्जेस्ट ग्लँड. मला वाटते उत्तर आपलं दोन्ही पण भेटले. पहिला कुठली? जे लार्जेस्ट ऑर्गन होतं कुठले? स्किन आहे. आणि ग्लँड कुठले? लिव्हर आहे. आणि किडनी काय हे एक्सेप्ट करतो. आणि स्मॉल ऑर्गन मध्ये गेलं तर स्प्लीन काय हे काय ओल्ड आरबीसी ला डिस्ट्रॉय करतो. आणि अपेंडिक्स हे काय वेस्टिजिनल ऑर्गन आहे. गॉल ब्लॅडर स्टोअर ह्याच्यामध्ये स्टोअर होते. काय स्टोअर होते? बाईल आणि टॉन्सिल्स मध्ये लिम्फ डिफेन्स असतो. ओके, एवढं झालं. ब्रेन येत आहे, पिट्युटरी, थायरॉइड हे झालं त्यांनी कुठे कुठे तेवढं हे दिलेलं आहे. आणि एंडोक्राइन ग्लँड्स मध्ये लार्ज ग्लँड कुठले? पिट्युटरी ग्लँड. हे काय बघा हेच नाव पण लक्षात ठेवा बरं का. पिट्युटरीला आपण मास्टर ग्लँड म्हणतो आपण. आणि थायरॉइड ही मेटाबॉलिझम करतो. अड्रिनल ही इमर्जन्सी. पॅनक्रियाजला आपण इन्सुलिन आणि ग्लुकोगन तयार होतं. आणि गोनाड्स हे सेक्स हार्मोन आहे. आणि स्मॉल मध्ये बघा पेनियल हे काय स्लीप सायकल आहे. पॅराथायरॉइड कॅल्शियम बॅलन्स. आणि थायमस हे इम्युनिटी. स्वेट ग्लँड हे टेम्परेचर हे सेबेसिस ऑइल सिक्रेशन. ओके, हे सगळं लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आपल्याला जे मेन आहे लार्जेस्ट ऑर्गन आहे आपलं स्किन. कुठली? स्किन. आणि लार्जेस्ट ग्लँड आहे आपलं लिव्हर. आणि मास्टर ग्लँड पिट्युटरी. आणि इमर्जन्सी ग्लँड ॲड्रिनल. आणि मिक्स ग्लँड पॅनक्रियास. एवढं लक्षात ठेवायचं. चला पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? पॅनक्रियास. पॅनक्रियास काय? हे मिक्स ग्लँड आहे. जे पॅनक्रियास दिलेलं आहे हे काय? हे मिक्स्ड ग्लँड आहे. ओके, म्हणजे काय ह्याच्यामध्ये एक्झोक्राइन एंडोक्राइन दोन्ही काम करतो. आणि नेक्स्ट काय? स्प्लीन. स्प्लीन कुठे आपण बघितलं ह्याच्यामध्ये? स्प्लीन इथं नाही आहे का? जे आरबीसी डस्ट्रॉय करतो म्हणून बघितलं बघा. हा, डस्ट्रॉय द ओल्ड आरबीसी. त्याच्यामध्ये काय करणार आहे? जे आरबीसी आपलं डस्ट्रॉय करणार आहे. किती? 1% डेली काय करतं? हे मारून टाकते स्प्लीन. चला हे काय? ॲड्रिनल आपण जस्ट इथं बघितलं. ॲड्रिनल हे काय? इमर्जन्सी ग्लँड आहे. चौथी हे काय? इमर्जन्सी आपण ग्लँड म्हणणार आहे. मग राहिलं कुठलं? आपलं लिव्हर काय? ही एकदम लार्जेस्ट ग्लँड असणार आहे लिव्हर. आणि ऑर्गन विचारल्यावर ऑर्गनचं उत्तर आपल्याला जस्ट ऑलरेडी भेटलेलं आहे. स्किन ही उत्तर आपलं असणार आहे. ही लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. इजी आहे पण बरं का. कधी कधी काय होतं माहिती आहे का? आपण सिली क्वेश्चनला खूप हलक्यात घेतो. तेच आपल्याला काय 1 मार्क उडवतात आपलं. ओके, चला मग आपले उत्तर तिसरे उत्तर एकदम बरोबर असणार आहे. मग आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपण प्रिव्हियस क्लासमध्येच बघितलं 1948 मध्ये काय जन्माला आले? कोणी जन्माला आणले? युनायटेड नेशन्सनी. त्याच्यानंतर काय त्या दिवशी आपण वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा करतो. अजून काय काय होतं? 6 रिजनल ऑफिस होतं. त्याच्यामधलं आपलं भारतात एक आहे. कुठले? न्यू दिल्लीमध्ये. ओके, आशियामधलं. चला काय म्हणते? अकॉर्डिंग टू WHO adolescent pregnancy is defined as. बघा काय म्हणते? अकॉर्डिंग टू WHO adolescent pregnancy is defined as. पहिलं आपल्याला माहिती असायला पाहिजे बाबा adolescent एज काय. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला कळणार ना adolescent pregnancy म्हणजे. बघा adolescent हे काय एजचे क्लासिफिकेशन आहे. ज्या क्लासिफिकेशन मध्ये प्रेग्नेन्सी झालं तर आपण काय म्हणणार आहे? adolescent pregnancy is डिफाईन केलेलं आहे. ओके, चला मग आपण काय म्हणते ऑप्शन मध्ये? प्रेग्नेन्सी बिलो 18 इयर म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी एज मध्ये प्रेग्नेन्सी झालं तर आपण adolescent प्रेग्नेन्सी म्हणणार. किंवा 20 इयर पेक्षा 16 वर्ष आणि 15 वर्ष असं इथे मेन्शन केलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे अकॉर्डिंग टू WHO. मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला अकॉर्डिंग टू WHO adolescent एज किती आहे? ही असणार आहे 10 to 19 इयर. ओके, मला कडे अजून एक स्लाइड आहे, पटकन जाऊया स्लाइडकडे. चला ठीक आहे. एज ग्रुप्स इन द पिडियाट्रिक मधला बरं काय. एज ग्रुप कुठले? सिरियल नंबर इकडे एज ग्रुप. निओनेट म्हणजे कुठली? न्यू बर्न बेबी. ही असणार आहे 0 to 28 डेज. ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे, तरी पण लक्ष द्या. अर्ली न्यूनेटला आपण 0 to 7 डेज म्हणतो. त्याच्यानंतर लेट न्यूनेट 8 to 28 दिवस आपण काय म्हणतो? लेट न्यूनेट आपण म्हणणार आहे. ओके, चला हे काय? एव्हरेज रेंज इथं 1 डे आले का? 0 to 1 डे नाही, हे टोटल 0 to 28 डे. ओके, सिली मिस्टेक. हे काय? कॅन्सल करून टाका. आणि हे काय? इन्फंट
0 to 1 इयरला आपण इन्फंट म्हणतो. टोल्डर कधी 1 to 3 इयर. प्री स्कूलर म्हणजे शाळेला जायच्या अगोदर, ओके, अंगणवाडीला जाते, हे किती 3 ते 6 वर्ष. स्कूलला 6 ते 12 वर्ष. ॲडोलसंटला 12 ते 18 वर्ष आहे. हे आपलं देशामध्ये. पण WHO ने काय, हे NHMचं अनुसार झालंय. आणि आपलं इथे कुठे अकॉर्डिंग टू WHO ॲडोलसंट एज किती आहे ही मेन्शन आहे. खूप वेळा विचारलेली क्वेश्चन आहे. किती आहे ही असणार आहे 10 ते 19 वर्ष. त्याच्यामध्ये पण कसं डिवाइड केलं बघा ह्यांनी, अर्ली ॲडोलसंट, मिडल ॲडोलसंट आणि लेट ॲडोलसंट. त्याच्यामध्ये पण 10 ते 13, 14 ते 16, 17 ते 19. आपल्याला पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा ॲडोलसंट एज 19 पर्यंत आहे. मग इथे आपल्याला कुठे बरोबर बसते का? मग अकॉर्डिंग टू WHO ॲडोलसंट प्रेग्नन्सी, जे पहिला आपण ॲडोलसंट एज इथे मध्ये फिट बसवूया. 10 ते 19 वर्ष आहे. 15 आहे का? ओके, 19 पर्यंत लिमिट आहे, हे पण नसणार. हे 16 आहे, हे पण नसणार. आता राहिला आपला 18 आणि 20. बघा 18 प्लस झालं तरी पण ते आपण ॲडोलसंटच म्हणणार आहे, म्हणून हे आपण कॅन्सल करूया. आपलं उत्तर इकडे असणार आहे कुठली? बिलो 20 एज इयर, जे 20 पेक्षा जे कमी आहे. ओके, म्हणजे काय 20 पेक्षा कमी म्हणजे काय? आता समजा 19 कंप्लीट झाल्यानंतरच 20 येणार आहे ना, म्हणून काय 20च्या अगोदर ज्यावेळी प्रेग्नन्सी होतील ज्याला आपण काय म्हणणार आहे ॲडोलसंट प्रेग्नन्सी आपण डिफाईन करणार आहे. मग आपले उत्तर दुसरी एकदम उत्तर बरोबर असणार आहे. हे 10 ते 19 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे. ॲडोलसंट एज खूप वेळा विचारलेलं आहे अकॉर्डिंग टू WHO. असं विचारत म्हणजे असे म्हणून असं विचारतात की WHO अकॉर्डिंग टू ॲडोलसंट एज किती बाबा असेल. इथे 10 ते 19 आपल्याला उत्तर द्यायचं आहे. एकदम काय एकदम जोमात उत्तर द्यायचं तुम्हाला. ओके, चला, मला वाटतं ह्याचं पण उत्तर तुम्हाला भेटलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला, नेक्स्ट क्वेश्चन. वर्ल्ड हार्ट डे, हार्ट आपले हृदय डे सेलिब्रेट ऑन व्हिच डे, कुठल्या दिवशी आपण साजरा करणार आहे? ऑप्शनमध्ये काय काय सगळे 29. चला, सगळे 29च आहे. मार्च, ऑक्टोबर, सप्टेंबर, डिसेंबर. चला, आपल्याला फक्त काय आता मंथ हुडकायचा बाबा. कुठल्या मंथमध्ये आपण हार्ट डे म्हणजे काय, हार्ट म्हणता का हार्ट म्हणता तुम्ही, हृदय डे, ओके, ही तुम्हाला हुडकायचं आहे बाबा. आपण कधी करतो, कधी आपण करणार आहे, कधी वर्ल्ड हार्ट डे. चला, हे कधी करणार आहे आपण? 29 सप्टेंबर. मला वाटतं आपल्याकडे स्लाइडच आहे, स्लाइडमध्येच बघून टाकूया. चला, ठीक आहे. वर्ल्ड हार्ट डे, ओके, हे काय 29 सप्टेंबरला आपण साजरा करणार आहोत. व्हॉट इज द वर्ल्ड हार्ट डे? हेल्थ डे नाही बरं का, हार्ट डे. इट इज अ ग्लोबल हेल्थ अवेअरनेस डे. राईज अवेअरनेस, कशावरती अवेअरनेस हे करायचं आपल्याला? कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमध्ये, CVDs मध्ये. कुठली? हाय रिस्क फॅक्टर कोणी असतं? प्रमोट द हार्ट हेल्दी इन लिव्हिंग वर्ल्ड वाईड, म्हणजे हार्टबद्दल आम्हाला जे डिसीज रिलेटेड म्हणजे हार्टबद्दल जे कुठली पण रिलेटेड डिसीज असतो त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएशन करायचं आहे. हे आपण कधी 2000 पासून सगळीकडे करताना आपल्याला दिसतंय. आणि लिडिंग कॉज ऑफ डेथ ग्लोबली, ही लिडिंग कॉज आहे. 80% ऑफ द प्री मेचर COD डेथ आर प्रिव्हेंटेबल. बघा 80% ऑफ द प्री मेचर COD म्हणजे काय आपल्याला थोडक्यात कळलं बाबा, ही होतंय म्हणजे काय आपण 80% हे प्रिव्हेंटेबल करू शकतो. फर्स्ट ऑब्झर्व इन 2000 झालं लिडिंग कॉज ऑफ डेथ ग्लोबली, हे लक्षात ठेवा. हे 2000 पासून ओके झालं. आणि थीम काय 2025 मधला डोंट मिस अ बीट, डोंट मिस अ बीट विचारू शकते, लक्षात ठेवा. एनकरेज द एव्हरीवन टू टेक द ॲक्शन टू प्रोटेक्ट देअर हार्ट हेल्थ. रिकॉग्नाइज द हार्ट वॉर्निंग साइन्स आणि हेल्दी लाईफस्टाईल हॅबिट्स, रेग्युलर हार्ट चेकअप्स, इम्प्रूव्ह द एक्सेस टू केअर. ओके, हे झालं. आणि मेजर कॉज ऑफ आणि कॉजेस आणि प्रिव्हेंटिंग टिप्स काय म्हणते बघा. स्मोकिंग, अल्कोहोल, अनहेल्दी डाईट आणि फिजिकल इनॅक्टिव्हिटी, डायबिटीज आणि हाय BP असेल तर थोडी रिस्क वाढू शकते. ओके, त्याच्यासोबत प्रिव्हेंटिव्ह कसं आहे, इट फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, होल ग्रेन, रेग्युलर एक्सरसाइज करायचं, अवॉइड स्मोकिंग, लिमिट साल्ट आणि हे काय शुगर, अल्कोहोल कंट्रोल, हे काय कंट्रोल ब्लड प्रेशर, हे सगळी काय प्रिव्हेन्शन करायचं म्हणजे काय प्रिव्हेन्शनसाठी सगळं फॉलो करायचं आहे. मग आपण कशा पद्धतीने हे करणार? हार्ट हेल्थ अवेअरनेस, एज्युकेशनल कॅम्प, फ्री हार्ट स्क्रीनिंग वगैरे हे सगळे आपल्याला प्रिव्हेन्शनसाठी हे करायचं आहे बरं का. तुम्हाला पण अवेअरनेस करायचं आहे. कधी? तुम्ही ऑफिसर झाल्यावर. लक्षात काय ठेवायचं आहे? 29 सप्टेंबर. ठीक आहे, आपण एव्हरी इयर त्याचा वर्ल्ड हार्ट डे म्हणून आपण साजरा करणार आहेत. ओके, एवढं लक्षात आलं. काय लक्षात ठेवायचं? डोंट मिस अ बीट. ठीक आहे, 2025 मधलं हे झालं थीम. चला, मार्च नाही, ऑक्टोबर नाही, सप्टेंबर आहे पण डिसेंबर नाही. मग आपले उत्तर जाणार आहे तिसरे एकदम बरोबर. ओके, एकदम इझी क्वेश्चन होता. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज युज्ड इन व्हिज्युअल एक्झामिनेशन. बघा खाली दिलेले जे खाली म्हणजे मेथड्स आहे ज्याच्यामध्ये जे आपण कुठली यूज करतो कशासाठी? व्हिज्युअल एक्झामिनेशन म्हणजे काय? बघून एक्झामिनेशन करण्यासाठी. ओके, बघा काय काय दिलं ऑप्शनमध्ये? पाल्पेशन, इन्स्पेक्शन,
परकशन, अस्कल्टेशन. मग आपल्याला काय ही सगळी काय ही मेथड ऑफ द फिजिकल एक्झामिनेशन, ही काय सगळी मेथड ऑफ फिजिकल एक्झामिनेशन, फिजिकल एक्झामिनेशन मधलं आहे फिजिकल एक्झामिनेशन. मग आपण एक एक बघूया कुठली मेथडमध्ये आपण काय काय करणार आहोत. ओके, चला. पहिली कुठली आहे? इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन मध्ये आपण काय करणार आहे? ह्याच्यामध्ये आपण करणार आहे व्हिज्युअल एक्झामिनेशन. म्हणजे काय? बघून आपण हे करणार आहे एक्झामिनेशन. व्हिज्युअल एक्झामिनेशन युजिंग आय. म्हणजे काय काय म्हणू शकतो आपण? सेन्स ऑफ साईट हे आपण म्हणणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे काय? साईटने आपण बघणार आहे, हे डोळ्याने. ऑब्झर्विंग द कलर म्हणा, शेप, सिमेट्री, मोमेंट आणि लेजन्स आपण बघणार आहे कशामध्ये? इन्स्पेक्शन मध्ये. हे झालं आपलं फिजिकल एक्झामिनेशन मधला पहिला. त्याच्यानंतर आपण करणार आहे पाल्पिटेशन. पाल्पिटेशन म्हणजे काय? टच करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतो बाबा? एक्झामिनेशन बॉय द टचिंग विथ द हँड्स आपण करणार आहे. फीलिंग टेम्परेचर आणि स्वेलिंग पल्स. बघा, आपल्याला टेम्परेचर करताना असं आपण चेक करतो, ही पण पाल्पिटेशन मध्ये झाले. आणि पल्स वगैरे चेक करताना ही पण पाल्पिटेशन पाल्पिटेशन मध्ये येते. ओके, त्याच्यानंतर परकशन. परकशन म्हणजे काय? म्हणायचं म्हणजे काय? टॅप करायचं. ठीक आहे, टॅपिंग एक्झाम ही परकशन असणार आहे. एक्झामिनेशन बॉय द टॅपिंग बॉडी पार्ट्स. कुठली? टॅपिंग टू डिटेक्ट द फ्लुइड, एअर, ऑर्गन्स. ओके, कधी कधी आपण अब्डोमिनल मध्ये वगैरे पाल्पिटेशन करतो असे हे करून. ओके, डायरेक्ट त्याच्यामधलं पण प्रकार आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वगैरे, बरं का. ही झालं परकशन. अस्कल्टेशन म्हणजे काय? लिसनिंग द एक्झाम. बघा, ज्यावेळी आपण स्टेथोस्कोप किंवा फेटोस्कोप वगैरे यूज करून जे आपण साऊंड ऐकणार आहे त्याला आपण काय म्हणतो? अस्कल्टेशन. एक्झामिनेशन बॉय द लिसनिंग टू द बॉडी साऊंड्स, लिसनिंग टू द हार्ट, लंग्स. ओके, फिटल हार्ट रेट आणि आपला हार्ट रेट हे सगळे आपण अस्कल्टेशन प्रकार अस्कल्टेशन ह्या मेथडमध्ये ही सगळे आपण बघणार, एक्झामिनेशन करणार आहेत. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल बाबा. आपले उत्तर कुठले आहे? विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड इन द व्हिज्युअल एक्झामिनेशन? पाल्पिटेशन काय होतं? टच अँड फील. टच अँड फील हे होतं. इन्स्पेक्शन मध्ये आपण डायरेक्ट ऑब्झर्व केलं. ओके, आणि परकशन मध्ये हाणायचं म्हणजे काय? टॅपिंग. अस्कल्टेशन मध्ये स्टेथोस्कोप वगैरे यूज करून, स्टेथोस्कोप वगैरे आपण यूज करून जे फेटल हार्ट रेट वगैरे आपण ऐकायचं होतं. ओके, मग आपलं उत्तर कुठली जाणार आहे? इन्स्पेक्शन. दुसरी ही एकदम उत्तर बरोबर जाणार आहे, कारण विचारले होते व्हिज्युअल एक्झामिनेशनसाठी आणि ही पण काय? व्हिज्युअल एक्झाम मध्ये ही इन्स्पेक्शन येणार आहेत. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. रिमेनिंग डोज ऑफ अ मीजल्स वॅक्सिन शुड बी डिस्कार्डेड विथिन. म्हणजे काय? रिमेनिंग डोज ऑफ द मीजल्स. ज्यावेळी तुम्ही रुटीन इम्युनेशन करता किंवा मेजलचं वॅक्सिनेशन करताना जे तुम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे बाबा, ज्याच्यामधलं काय झालेलं आहे? रिमेनिंग झालंय. म्हणजे काय? थोडी 2-3 डोस राहिलेला आहे. मग काय? रिमेनिंग डोज ऑफ द मीजल वॅक्सिन शुड बी डिस्कार्डेड. मग तुम्ही कधी डिस्कार्ड करता? किती? 6 तासानंतर, 4 तासानंतर, 8 तासानंतर आणि 10 तासानंतर. ओके, तुम्ही कधी डिस्कार्ड करणार आहे असं क्वेश्चन आहे. एकदम महत्वाचे क्वेश्चन आहे. ओके, मग आपण काय करूया? थोडक्यात मीजल्स बद्दल बघूया. मीजल्स. ओके, इम्पॉर्टंट आहे. चला, ही कसं असणार आहे? एकदम स्टार्टिंगला ही असणार आहे फ्रीज ड्राईड वॅक्सिन. म्हणजे काय? फ्रीज ड्राईड वॅक्सिन म्हणजे ही पावडर फॉर्म मध्ये येणार आहे. पावडर फॉर्म मध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल? मिक्स करावं लागेल. म्हणजे काय? डायल्यूट यूज करून मिक्स करावं लागेल. मग ह्याची साठी आपण कुठली कुठले डायल्यूट आहे यूज करणार आहे? वॅक्सिन डिझॉल्व विथ कुठली? आपण डिस्टिल्ड वॉटरने डिझॉल्व करणार आहे ही पावडर फॉर्म मध्ये आलेले. ओके, एवढं लक्षात आलं. कधी? जे फ्रीज आपण घेतल्यानंतर. त्याच्यानंतर आफ्टर डायल्युएशन, ज्यावेळी आपण डायल्युएशन करतो बाबा, डायल्युएशन ही बेस्ट असणार आहे कधीपर्यंत? पहिला 1 तासापर्यंत. आफ्टर डायल्युएशन बेस्ट यूज अप टू 1 तासापर्यंत. 1 तासापर्यंत हे काय? एकदम बेस्ट असणार आहे. पण आपण मॅक्झिमम कधीपर्यंत यूज करू शकतो? मॅक्झिमम यूज अप टू 4 आवर. बघाल, मी काय म्हणतो? 4 तासापर्यंत आपण मॅक्झिमम ह्याला यूज मध्ये घेऊ शकतो. समजा तुम्ही रुटीन इम्युनेशनसाठी RI साठी आलेले आणि 9 वाजता तुम्ही पोहोचले बाबा आणि एक पहिला पेशंट आलं मिजलसाठी. तुम्ही काय केलंय? 9:15ला काय केलंय? जे वॅक्सिनला डिझॉल्व केले आणि एक प्रिक दिले. मग तुम्हाला त्या वॅक्सिनवरती लेबल करायचे असते बरं का, कंपल्सरी. हे तुम्ही टाइम केले म्हणजे मेन्शन केले. त्यानंतर किती तास? 4 तास म्हणजे किती? 4 तास प्लस का 9, 10, 13 किती होते? 13 होते का? 13 म्हणजे 1 वाजेपर्यंत. म्हणजे काय? 1 वाजेपर्यंत कुठली पण पेशंट नाही आले. समजा 2:30ला एक पेशंट आले, तुम्ही तेपर्यंत होते त्यावेळी. मग तुम्ही ते मेजलचं जे वॅक्सिन आहे तुम्हाला द्यायचं नाहीये बच्चूला. म्हणजे काय?
तुम्हाला 4 तासानंतर जे वॅक्सिन डिस्कार्ड करायचं आहे. काय करायचं तुम्हाला? डिस्कार्ड करायचं आहे. समजा इन केस ऑफ तुम्हाला लक्षात नसेल किंवा तुम्ही तसंच झाले म्हणजे काय 4 तासानंतर पण तुम्ही तेच वॅक्सिन कंटिन्यू केलं तर काय होऊ शकतो? इफ वॅक्सिन यूज आफ्टर 4 hours यूज आफ्टर मोर दॅन 4 hour मोर hour पेक्षा जास्त मध्ये तुम्ही ते मेडिसिन दिलं तर मग काय होऊ शकतं? काय कॉज करू शकतो? कॉज टॉक्सिक शॉक सिंड्रोम कॉज होऊ शकतो. म्हणून आपल्याला काय 4 तासानंतर मेजल्सला अवॉइड करायचं आहे किंवा डिस्कार्ड करून टाकायचं बाबा. ओके. जर तुम्ही देत असेल तर किती देणार आहे? अमाऊंट किती देणार आहे? ही तुम्ही देणार आहे 0.5 ml. रूट कसं असणार आहे बाबा? ही असणार आहे सबक्युटेनियस. अजून कधी देऊ शकता तुम्ही? ॲज अ रुटीन इम्युनेशन मध्ये तुम्ही फर्स्ट डोस देणार आहे ॲट 9 मंथला देणार आहे आणि जे सेकंड डोस देणार आहे 16 to 24 मंथ मध्ये देणार आहे. ज्यावेळी हे दोन्ही डोस ज्यावेळी तुम्ही देणार त्यासोबत देणार आहे तुम्ही विटॅमिन ए सप्लिमेंटेशन. लक्षात आले का? सप्लिमेंटेशन विटॅमिन ए सप्लिमेंटेशन आपण मिजल्स सोबतच का देतो? ओके. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्हाला किती लक्षात आहे बघूया. तुम्ही काय करायचं ह्याची उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आपण मिजल्स सोबत का विटॅमिन ए देतो हे उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. बघू किती लोक आहे म्हणजे काय किती स्टुडंटनी हा बाबा सरांनी सांगितलेले आपण नोट करून ठेवलेलं आहे आणि रिव्हिजन वगैरे करतात बाबा. लक्षात येते आता. ओके. चला हे काय तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. चला अजून काय बघायचं? हे तर झालं. अजून स्लाइड आहे. चला MR. ओके. रुटीन इम्युनेशनमध्ये सेपरेट MR येत. ओके. हे सॉरी फक्त मिजल्स नाही त्याच्यासोबत MR येते म्हणजे काय असं कॉम्बिनेशनमध्ये येते दोन्ही डोस. ओके. MMR आता सगळीकडे MRच आहे. चला अ चाइल्ड मोर दॅन 1 year of age has come to the session sit not received IMR MMR vaccine earlier. ते काय म्हणते बघा. ओके. ह्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आपण मी जस्ट सांगितलं तुम्हाला आपलं वॅक्सिन कधी द्यायचं होतं? 9 महिन्याला द्यायचं होतं. ॲक्युरेट 9 मंथला हे देतो. पण इथे काय म्हटलेलं आहे? बच्चू आलेले मोर दॅन 1 year आहे त्याचं एज आणि सेशनसाठी आलेलं म्हणजे काय RI सेशनला आले आणि नॉट रिसिव्ड MR कधी पण त्यांनी म्हणजे काय वॅक्सिनच घेतलं नाही. कशाची म्हणजे आपली MRची. मग तुम्ही काय करणार असं विचारले म्हणजे हे क्वेश्चन झालं. मग उत्तर काय आपलं? द चाइल्ड शुड बी गिवन MR. मग त्या बच्चूला आपण फर्स्ट डोस देणार आहे आणि सेकंड डोस शुड बी द गिवन 1 month आफ्टर द फर्स्ट डोस. लक्षात आलं का काय म्हणतो मी? इन केस ऑफ MR वॅक्सिन आपण कधी देतो? इथे मी सांगितलं तुम्हाला. ओके. परत एकदा सांगतो बघा. इन केस ऑफ आपण 9 मंथला पहिली डोस आणि 16 to 24 ला सेकंड डोस देणार आहे. समजा इन केस ऑफ मोर दॅन 1 yearचं आता 3 वर्षाचा बच्चू आले तुमच्याकडे. किती? 3 वर्षाचं. आणि त्यांनी म्हटलं बाबा सर मी काय कधीच मिजल्सचं वॅक्सिन घेतलं नाही. सिस्टर घाबरले. अरे बापरे हे तर काय 9 महिन्याला जायला पाहिजे होता आणि दुसरी डोस 16 ते 24 महिन्याला द्यायचं होतं. हे म्हणजे काय ANM सिस्टरला सगळी माहिती असते. मग ह्याचं प्रकार आले की 3 वर्षाचा बच्चू आले. मग त्यांनी कोणी तुम्ही ऑब्झर्वर असणार त्यावेळी मग सिस्टरने काय तुमच्याकडे पाठवते बाबा. मग तुम्हाला काय करायचं आता? कधी देणार आता वॅक्सिन? सांगा पटकन. इथं काय मेन्शन केलेलं आहे? इन केस ऑफ समजा ही रुटीन इम्युनेशन अकॉर्डिंग टू आपण नाही दिलं तर मोर दॅन 1 year बच्चू असेल तर आपण काय करू शकतो? जे पहिले डोस आहे ज्यावेळी येतील सेशनला त्यावेळी द्यायचं आहे आणि सेकंड डोस त्याच्या नंतर 1 महिन्यानंतर आपल्याला द्यायचं आहे. लक्षात आहे का? हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लक्षात घ्या. द चाइल्ड शुड बी हे प्रॅक्टिकली तुम्हाला यूज येते. एक्झामला नाही विचारलं तरी प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे ह्याचं. द चाइल्ड शुड बी गिवन MR वॅक्सिन फर्स्ट डोस द्यायचा त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर सेकंड डोस द्यायचा आहे. इथं रुटीन इम्युनेशन सारखं आपलं फॉलो करायचं नाहीये. ओके. लक्षात आलं. चला कॅन बी गिवन अंटिल 5 years आपण 5 वर्षापर्यंत ही MR वॅक्सिन आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर इट शुड बी युज्ड ओनली फॉर 4 hours आफ्टर द रिकन्स्ट्रक्शन. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं हे 4 तासापर्यंत आपल्याला यूज करायचे त्याच्यापेक्षा जास्त यूज नाही करायचं आहे. मग काय होऊ शकतो? मे कॉज टॉक्सिक शॉक सिंड्रोम. हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला डिस्कार्ड करून फेकायचं आहे. ओके. चला ओपन वेल याला ओपन पॉलिसी पॉलिसीमध्ये हे अप्लाय होत नाही. हे झालं. त्याच्यानंतर इफ अ चाइल्ड दुसरी क्वेश्चन आहे बघा काय म्हणते बघा. इफ अ चाइल्ड मोर दॅन 9 months आणि ओल्ड but less than 1 year who has not received any vaccine earlier give OPV first आणि विटॅमिन ए MR वॅक्सिन BCG PCV आणि पेंटाब्लेट हे सगळे द्यायचं म्हणते. कधी? मोर दॅन 9 months आहे आणि 1 पेक्षा जास्त म्हणजे काय 10 11 12 असे एजमध्ये आला तर हे सगळे द्यायचे म्हणते त्यांनी.
अजून काय म्हणते, इफ द मदर रिफ्यूज मेनी इंजेक्शन गिव्ह ओपीव्ही आणि व्हिटॅमिन ए आणि पीसीव्ही एमआर आणि एमएमआर ऑन प्रायोरिटी. म्हणजे काय, इन केस ऑफ काय मदरने रिफ्यूज केलं, बाबा आपले बच्चूला काय इंजेक्शन देऊच नका, तरी पण तुम्हाला प्रायोरिटीमध्ये ठेवून ही सगळी द्यावं लागेल. कुठली कुठली, ओपीव्ही, व्हिटॅमिन ए, पीसीव्ही, एमआर. म्हणजे काही नाही दिलं तरी चालेल, हे तरी द्यायलाच पाहिजे. कुठली, ओपीव्ही, पीसीबी, एमआर ही प्रायोरिटीमध्ये आपण द्यायला पाहिजे. सॉरी विटॅमिन ए ही कंपल्सरी द्यायला पाहिजे असं म्हणते. आणि मिजल्स एमआर, ओके, मिजल्स एमआर म्हणजे काय, वॅक्सिनचं इंट्रोड्युक्शन महाराष्ट्रामध्ये कधी 2018 मध्ये इंट्रोड्यूस झालेलं आहे. ओके, लक्षात ठेवा, विचारू शकतात. आणि हा कॅम्पेन वॉज कंडक्टेड बिफोर द इंट्रोड्युसिंग एमआर वॅक्सिन इन आर आय. हे आर आय मध्ये आलेलं आहे. मला वाटते 1985 मध्ये काहीतरी आर आय मध्ये इन्क्लूड झालेलं आहे. ओके ओके, नॉट कन्फर्म, मी परत सांगतो तुम्हाला बघून एकदा. काय तारीख आहे ना, लक्षातच राहत नाही जास्त. जसं तुमचं अवस्था आहे, मी ज्यावेळी स्टुडंट होतो तसंच अवस्था होता आपला पण. हे काय, 9 months to 15 year चिल्ड्रन हॅव बीन गिवन 1 dose ऑफ एमआर इन द कॅम्पेन. ओके, 1 डोस आपण देऊ शकतो. कधी कधी हे कॅम्पेनमध्ये बघा 9 to 15 वर्षापर्यंत चिल्ड्रन हॅव बीन गिवन 1 dose ऑफ एमआर वॅक्सिन इन द कॅम्पेन. मी ज्यावेळी ॲज अ CHO म्हणून होतो, ओके, ज्यावेळी ही कॅम्पेन मी जॉईन झालं बरं का. ओके, एक डोस द्यायचा असतं सगळीकडे. ओके, चला, हे झालं एमआर बद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. चला, आता काय, रिमेनिंग डोज ऑफ द मिजल्स वॅक्सिन शुड बी डिस्कार्डेड विदिन. तुम्ही कधी फेकून देणार आहे मिजल्सची वॅक्सिन ज्यावेळी तुम्ही डिझॉल्व केले कशामध्ये, डिस्टिल वॉटरमध्ये, मग तुम्ही कधी डिस्कार्ड करणार बाबा. मग 10 तास नाही, टॉक्सिक सिंड्रोम 100% होणार. 8 तास हे पण टॉक्सिक सिंड्रोम होऊ शकते. 6 तास त्याच्यामध्ये थोडी कमी पण होऊ शकते. 4 तासानंतर आपल्याला यूजच नाही करायचं आहे, मग आपण 4 तासानंतर काय करणार आहे, डायरेक्ट डिस्कार्ड करून टाकणार आहे. ओके, लक्षात आलं. आपलं उत्तर असणार आहे दुसरी, 4 तास. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. काय म्हणते नेक्स्ट MCQ बघूया. बघा काय म्हणते, नंबर चालू बघा, टेलिफोन नंबर ऑफ द नॅशनल ॲम्ब्युलन्स सर्व्हिस इन इंडिया. म्हणजे काय, नंबर विचारते आम्ही कशाची, फॉर नॅशनल ॲम्ब्युलन्स सर्व्हिस इन इंडियामध्ये, ऑल ओव्हर इंडियामधले विचारते त्यांनी. बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, 108. बघा ह्याच्यामध्येच 2 दिलेले आहे, 108, 102, 100. 100 तर सगळ्यांना माहिती आहे. 100 कोणाचा आहे, ही पोलीसचा आहे. पोलीस एमर्जन्सी नंबरमध्ये यूज करतात. पोलीस इमर्जन्सी नंबर आहे, पोलीस इमर्जन्सी नंबर. ओके, अजून काय, हे 100चं झालं, हे लक्षात काढून टाका. 108 ॲम्ब्युलन्स आहे, हे पण 108, 102, 100 पोलीस हे गेलं. बघा नॅशनल ॲम्ब्युलन्स म्हटलंय, इथं 100 आहे गेलं, इथं पण 100 आहे गेलं, इथं पण 100 होतं गेलं. मग राहिलं कुठलं, 108 आणि 102. मग आपण थोडक्यात अभ्यास करूया 108 आणि 102 बद्दल. ही इम्पॉर्टंट नंबर आहे बरं का, DMR मध्ये विचारले होते. हलक्यात घ्यायचं नाही नंबरला. ठीक आहे, DMR मध्ये विचारले होते 108. चला, ठीक आहे, ही असणार आहे नॅशनल इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नंबर. सर्व्हिसेसची ही नंबर असणार आहे. आपण हे कधी कशासाठी, म्हणजे कधी ह्याची डायल करायचं बाबा. ही मेनली यूज होणार आहे मेडिकल इमर्जन्सीमध्ये, मेडिकल इमर्जन्सी, कुठली तर ॲक्सिडेंट, ट्रॉमा, ओके, आणि कार्डियक काही इश्यू असेल तर कार्डियक केसेसमध्ये वगैरे 108ची आपल्याला नंबर डायल करायचा आहे. हे काय, नॅशनल इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असणार आहे. हे झालं 102, सॉरी 8 बद्दल. आता राहिलं कुठलं, 102. 102 आपण कधी डायल करायचं आहे, ही असणार आहे जननी एक्सप्रेस. जननी एक्सप्रेस म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे. जननी सुरक्षा योजना, JSY लक्षात आलं का. मग ही असणार आहे कशासाठी, आईसाठी, मदर आणि चाइल्ड ट्रान्सपोर्टसाठी. ओके, कधी, फॉर अ प्रेग्नंट वुमन, निओनेट इन्फंट यांच्यासाठी ही असणार आहे. ओके, लक्षात आलं. 100 तर आपण ऑलरेडी सांगितले, आणि 110 कुठं होते का. ओके, एकच मिनिट, कुठले नंबर होतं, कन्फ्युजन होते की आपण. हां सर, 100 पोलीस झालं, आणि ही डायरेक्टली कॅन्सल. 110 तर नंबरच नाहीये, असलं असेल तर पण आपलं ॲम्ब्युलन्स रिलेटेड नाहीये. ते झालं 100 पोलीस. 102 ही जननी एक्सप्रेस झालं. मग इथे काय म्हटलेलं आहे, नॅशनल ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. ओके, हे पण गेलं आपलं. हे 100 आलं ना ह्याच्यामध्ये, हे 100, 108 हे पण गेलं. मग आपलं उत्तर असणार आहे, पहिलं उत्तर एकदम बरोबर आहे. 108 इमर्जन्सीसाठी, 102 ही जननी एक्सप्रेस म्हणून आपण मदर आणि जे बच्चूंसाठी यूजमध्ये, ट्रान्सपोर्टसाठी यूजमध्ये होणार आहे. ओके, लक्षात आलं. पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, हे काय ॲम्ब्युलन्स आहे बघा, असलं ॲम्ब्युलन्स असते. ह्याच्यामध्ये कुठे आहे का, हां एकच मिनिट तुम्हाला झूम करून दाखवतो.
असं मेन्शन केलेलं असते. ओके, कुठे नंबर हां इथे मेन्शन केलेलं बघा 108 नंबर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. हां इथे आपलंच आहे, म्हणजे काय हे आपलं महाराष्ट्र शासनाचंच आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, व्हॉट इज स्केबीज. स्केबीज हे काय, कम्युनिकेबल डिसीज, कंटाजिनियस डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आणि नॉन ऑफ द अबव, म्हणजे वरती दिलेले कुठली पण नाहीये. बघा स्केबीज बद्दल थोडक्यात बघायला गेलं तर हां हेच आहे स्केबीज. स्केबीज काय, एकदम स्टार्टिंगला बोलायचं गेलं तर ही कसं असणार आहे, ही असणार आहे कंटाजिनियस डिसीज. कंटाजिनियस डिसीज असणार आहे. त्याची पॉझिटिव्ह एजंट काय असणार आहे, ही असणार आहे सर्कोप्टाय स्केबीज. ओके, ह्याला एक्टोपेरोसाइट पण कधी कधी म्हणतात. ह्याचे रिस्क कधी जास्त वाढणार आहे, रिस्क फॅक्टर कधी असणार आहे, ही असणार आहे स्कूल गोईंग बच्चूमध्ये, स्कूल गोईंग चिल्ड्रनमध्ये, स्कूल गोईंग मध्ये आणि लो हायजीन असेल तर ही जास्त त्यांच्यामध्ये असणार आहे. कुठली, ही स्केबीज. ओके, याची इन्क्युबेशन पिरियड पण लक्षात ठेवा, कधी कधी विचारतात 4 ते 5 वीक. 4 ते 5 वीक ह्याची इन्क्युबेशन पिरियड असणार आहे. ओके, त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये काय काय दिसते आपल्याला बघायला. ओके, डायग्नोसिस वगैरे करताना किंवा आपल्याला काय असेसमेंटमध्ये, डायग्नोसिस नाही असेसमेंटमध्ये काय काय भेटणार आहे आपल्याला, असेसमेंट म्हणजे ज्यावेळी आपण बघणार आहे त्याच्यामध्ये भेटणार आहे आपल्याला प्रायोरिटीज. म्हणजे काय, एक्सेसिव्ह इचिंग, भयानक इचिंग असणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, त्याला इच माइट म्हणतो बरं का, इच माइट. लक्षात घ्या, हे पण आता जस्ट लक्षात आलं मला. एक्सेसिव्ह इचिंग ह्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर काय, रेड कॅरी व्हाईट. बघा रेड आणि थोडी व्हाईट कलरमध्ये काय दिसणार आहे, व्हाईट लाईन दिसणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, ह्याच्यानंतर अजून काय, ही जे पपुल दिसते तुम्हाला मोठी मोठी, हे पण ह्याच्यामध्ये भेटतात. ही कसं असणार आहे, मोर दॅन 1 सेंटीमीटर असणार आहे. ओके, लक्षात आलं. ही तर आपल्याला भेटणार आहे. पण आपला ड्रग ऑफ चॉईस ह्याची DOC काय असणार आहे, ह्याची असणार आहे परमिथरिन. किती, ते पण 5% हे आपण लोशनमध्ये यूज करतो बरं का, एवढं लक्ष ठेवलं तरी बस. ओके, चला आपल्या स्लाइडमध्ये काय म्हणते आपण बघूया. व्हॉट इज द स्केबीज बद्दल विचारले होते. आपलं स्लाइड आहे बघा. हे काय, स्केबीज ही काय असणार आहे, ही कंटाजिनियस पॅरासाइटिक स्किन इन्फेक्शन. हे काय असणार आहे, कंटाजिनियस तर आहे, त्याच्यासोबत पॅरासाइटिक स्किन इन्फेस्टेशन कॉज्ड बाय द कुठली, सार्कोप्टाय स्केबीज. ह्याला आपण इचमाइट पण म्हणतो. ओके, इथं आहे. आणि कॉजेस कसं होणार आहे, स्केबीज इचमाइट बरोबर अंडर द स्किन सोबत असणार आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन डायरेक्ट स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि शेअरिंग ऑफ अ क्लॉथ आणि बेडिंग आणि टॅवेल, सेक्शुअल कॉन्टॅक्ट, ओव्हर हायजीन, ओव्हर क्राउडिंग असेल तर तिथे साइन अँड सिम्पटममध्ये सिव्हिअर इचिंग असणार आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत बरोबर असणार आहे पेपल्स असणार आहे, वेसिकल नूडल्स आणि सेकंडरी इन्फेक्शन ड्यू टू स्क्रॅचिंगमध्ये वगैरे होऊ शकतो. आणि कॉमन साईट फिंगर वेब्स, रेस्ट, एल्बो, एक्झिला, वेस्ट आणि बटक्समध्ये असणार आहे. ट्रीटमेंट काय असणार आहे, ह्याचे ड्रग ऑफ जस्ट आपण बघितलं कुठली, परमिथ्रिन असणार आहे. 5% लोशन आपले फॉर द नेक टू टाईप सगळीकडे लावायचं असतं. लिव्ह फॉर 8 to 8 ते 14 तास, देन वॉश. म्हणजे काय, लावून एवढी टाइम ठेवायचं, त्याच्यानंतर वॉश करायचं. रिपीटेड आफ्टर 7 days. हे काय, अदर ड्रग्स कुठले, हे सल्फर ऑइंटमेंट वगैरे हे आहेत. ओके, डायग्नोसिस करते ही क्लिनिकल एक्झामिनेशनवरती आपल्याला कळणार आहे. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, वॉश क्लॉथ्स, ही हायजीन मेंटेन करायचं. पर्सनल हायजीन इम्पॉर्टंट आहे. आणि हेल्थ एज्युकेशन वगैरे सांगायचं आहे स्केबीज बद्दल. मला वाटतं एवढं बस. मग आपलं चला क्वेश्चन काय होता, स्केबीज हे काय, नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे का, नॉन कम्युनिकेबलमध्ये कुठली, हायपरटेन्शन, DM हे झालं. आणि कंटाजिनियस हे झालं. आणि कम्युनिकेबलमध्ये कुठली मलेरिया, COVID-19 सगळ्यांचे फरक आहे, हे सगळे कम्युनिकेबल झालं. आणि हे असणार आहे कंटाजिनियस. मग आपले उत्तर जाणार आहे दुसरी एकदम बरोबर. ओके, चला मला वाटते त्याचं पण उत्तर तुम्हाला भेटला असेल आणि कळला पण असेल बाबा हिचं उत्तर कुठली बरोबर आहे. ओके, चला मग आता तुमच्यासाठी काय, उद्यासाठी ही तुमच्यासाठी क्वेश्चन बघा. क्वेश्चन थोडी ट्रिकी आहे, तुम्हाला कन्फ्युजन करू शकतो. थोडी विचारून उत्तर द्यायचं आहे. म्हणजे विचार करून बघा. एंड स्टेज ऑफ द एड्स पेशंट. बघा एड्स पेशंट आहे आणि ते कसं आहे, एंड स्टेजमध्ये आहे. ओके, रिक्वायर सक्शनिंग. त्याला काय करायचे, पेशंटला सक्शनिंग करायचं आहे. व्हेन परफॉर्मिंग दिस टास्क, ज्यावेळी तुम्ही सक्शनिंग करताना, द नर्स इज अ करेक्ट टू वेअर. बघा एक पेशंट आहे, एंड स्टेजमध्ये आहे, कुठली, एड्स पेशंट. त्याला काय करायचं, तुम्हाला सक्शनिंग करायचं आहे. असं मेन्शन नाहीये, ठेक्याचं असू शकतो किंवा ओरल असू शकतो. काय करायचं तुम्हाला, एवढी लक्षात ठेवा, आपल्याला काय सक्शनिंग करायचं आहे पेशंटचा. आणि ज्यावेळी परफॉर्म करताना, बघा दिस टास्क करताना तुम्हाला कुठली जे पाहिजे बाबा वेअर करायला, बघा काय म्हणते, मास्क पाहिजे आणि आय प्रोटेक्शन, हे दोन्ही असलं तर एकदम चांगलं आहे. त्याच्यानंतर स्टराईल ग्लोव्ज पाहिजे
आणि आय प्रोटेक्शन पाहिजे आणि अ मास्क अँड स्टॅरल ग्लोव्ज पाहिजे आणि चौथा ऑप्शन म्हटलं काय म्हटलं अ मास्क आय प्रोटेक्शन आणि स्टॅरल ग्लोव्ज ही चारही पाहिजे म्हणजे ही तिन्ही पाहिजे. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली पाहिजे कशाला एड्स पेशंट आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि कुठली प्रोटेक्शन तुम्ही यूज करणार आहे तुम्हाला काय करायचं आहे याची उत्तर कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. थोडी ट्रिकी वाटते म्हणजे थोडी तुम्हाला कन्फ्युजन करू शकते तुम्हाला थोडी विचार करून उत्तर द्यायचं आहे. ओके चला मग नेक्स्ट काय आपलं सेशन इथे सेंड करूया आणि आपण कधी डायरेक्ट आता हाफ सेंचुरीमध्ये भेटायचं आहे म्हणजे काय 15th एपिसोडमध्ये आपण तुम्हाला भेटणार आहे. चला ठीक आहे ते सीएच साठी तयारी करताय त्यांच्यासाठी कुठली त्रिशूला सिरीज ओके थोडी गॅपमध्ये आहे पण चालूच आहे आपलं आणि हे काय ब्रह्मास्त्र चालू आहे त्याच्यानंतर आपला PYQ ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे म्हणजे कम्प्लीट पेपर अनालिसिस झालेला आहे 2023 मध्ये झालेला सीएचचा. ओके ते पण तुम्हाला बघायचं आहे किंवा कारण काय त्याचं मतलब पण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतात. ओके चला लास्टला काय व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये क्वेरी आणि फीडबॅक असेल तर तुम्हाला द्यायचे आणि तुमचा मित्रमैत्रीण कोणी असेल तर त्यांना ही आपली चॅनलची शेअर करायचे आणि ही काय सबस्क्राईब करायला विचारायचं नाही त्याच्यासोबत ही बेल आयकॉन. ओके चला मग तुम्हाला काय कन्सिस्टन्सी जशा पद्धतीने आपल्या सिरीज कन्सिस्टन्सी म्हणजे काय रेग्युलरली कंटिन्युअली चालू आहे तसं तुम्हाला कंटिन्यू अभ्यास ठेवायचा आहे असं नाही की एक्झाम आल्यानंतर बघूया असं नाही करायचं. ओके चला मग आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये परत लवकरच भेटूया तेपर्यंत स्टडी करत राहायचं आहे. धन्यवाद.